हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत? ओके. चला मग आतापर्यंत आपण बघितलं होतं की वेगवेगळे शेप्स आणि जिओमेट्री वेगवेगळ्या टाईप्सच्या मॉलिक्युल्सचे, बरोबर आहे. आणि त्याचा तुम्हाला लक्षातही राहिले असतील की जर बॉन्ड पेअर किती असेल त्याचा शेप किती असेल, लोन पेअर असेल तर त्याचा शेप किती असेल, बरोबर आहे. कारण की आपल्याला माहिती शेप कशावर डिपेंड असतो. शेप म्हणजे जेव्हा त्याच्या सेंट्रल आयटमला जे काही बॉन्ड पेअर अटॅच होतं बॉन्ड पेअरवर, म्हणजे शेप कशावर डिपेंड असतो, फक्त बॉन्ड पेअरवर. आलं लक्षात. आणि जिओमेट्री कशावर असती, बोथ बॉन्ड पेअर प्लस लोन पेअर, बरोबर आहे. हे आतापर्यंत तुम्हाला कळालं आणि त्यावरून तुम्ही नक्कीच काय कॅल्क्युलेट करू शकाल, त्याची जिओमेट्री आणि शेप. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला सांगितलं की असे एक मॉइटी आहे किंवा मॉलिक्यूल आहे, त्याचा बॉन्ड पेअर 2 असन आणि लोन पेअर 2 असन, बरोबर आहे. बॉन्ड पेअर सुद्धा 2, लोन पेअर सुद्धा 2. रिपल्शन कोणामध्ये जास्त असते, 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन असतील तर 2. आलं लक्षात. 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन असतील त्यामध्ये काय होत असते, रिपल्शन. म्हणजे ह्या ज्या मॉइटीचं एक्झाम्पल आहे कसं आहे, AB2E2. जर ह्याचं आपण स्ट्रक्चर कॅल्क्युलेट केलं तर हे झालं ए, सेंट्रल मॉलिक्यूल. ह्या ठिकाणी 2 लोन पेअर आणि 2 बॉन्ड पेअर. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण त्याची जिओमेट्री बघितली तर ती कशी असेल, एका सेंट्रल ॲटमला 4 मॉइटी अटॅच आहेत, 4 मॉलिक्यूल 4 ॲटम अटॅच आहेत, म्हणून त्याची जिओमेट्री कशी राहील, टेट्राहायड्रल. कोणती राहील, टेट्राहायड्रल. राहिला प्रश्न शेप. शेप आपण काय डिटरमाइन करतो, फक्त आणि फक्त बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. काय डिटरमाइन करतो, फक्त आणि फक्त बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर ह्या ठिकाणी त्या बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन वरून आपण काय कॅल्क्युलेट करू, त्याचा शेप, जो की कसा असेल मग, बेंट. कसा राहील, बेंड शेप किंवा व्ही शेप. इथपर्यंत तुम्हाला कळालं. आता आपण बघू त्याची नेक्स्ट. म्हणजे ह्यावरून तुम्ही जर तुम्हाला नंबर ऑफ लोन पेअर आणि नंबर ऑफ बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत हे जर माहीत असेल तर तुम्ही कोणतंही स्ट्रक्चर काढू शकता, बरोबर आहे. आय एम क्लिअर, राईट. सगळ्यांना कळलं, काढता येईल सगळ्यांना. ओके. आता आपण बघू असे अजून काही मॉलिक्युल्स आहेत की ज्याच्यामध्ये जर समजा 5 इलेक्ट्रॉन अटॅच असतील, 5 बॉन्ड पेअर अटॅच असतील किंवा 4 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर असेल, बरोबर आहे. असे वेगवेगळे त्याचे टाईप्स राहिलेले आहेत, ते आपण आता बघून घेऊ पटपट, जेणेकरून आपल्याला अजून पुढचं इंटरेस्टिंग शिकता येईल. आणि तुमची त्यावर एक टेस्ट पण होणार आहे, MCQs. कधी होणार आहे, उद्या. आलं लक्षात. त्यामुळे सगळ्यांनी अभ्यास करून रेडी राहायचंय. आता मला सांगा, नेक्स्ट आहे केस नंबर 5A. 5वी केस बघणार आहोत. किती साऱ्या केस बघितल्या तुम्हाला, असं काय म्हणतात, केस स्टडी केल्यामुळे तुम्हाला असं डॉक्टर किंवा लॉयर झाल्यासारखं वाटत आहे का, की आपण खूप केस स्टडी करायला. ठीक आहे. अजून एक केस बघू आपण, जी की कोणती आहे, केस नंबर 5A. त्यामध्ये त्याची टाईप आहे AB6. कोणती आहे, AB6. म्हणजे ह्यामध्ये काय असणार, बॉन्ड पेअर किती असणार, 6 अँड लोन पेअर किती असणार, 0. किती किती असणार, बॉन्ड पेअर 6 असणार, लोन पेअर किती असणार, 0. आता मला एक सांगा, ह्याचं स्ट्रक्चर कसं काढता येणार. बरं, ह्यामध्ये लोन पेअर 0 आहे, म्हणजे ह्याचा शेप आणि जिओमेट्री कशी राहणार, अगदी बरोबर कशी राहणार, इक्वल, बरोबर आहे. आता आपण बघू मग ह्याचं स्ट्रक्चर कसं येऊ शकतं. त्याला 6 बॉन्ड पेअर आहेत, कसं येणार. हा झाला त्याचं एक एक्झाम्पल बघू. त्याचं एक्झाम्पल आहे SF6 पण घेऊ शकतो आपण. नंतर SeF6 हे सुद्धा त्याचं काय आहे, एक्झाम्पल. आपण SF6 घेऊ. चला काढा मग. एक सल्फर. जेव्हा अशी मॉइटी 6 मॉइटी जेव्हा त्या ठिकाणी अटॅच होते, 6 अटॅचमेंट होती मॉलिक्युल्सची, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता बघा, स्टार्टिंगला काय करायचंय, यस काढला, त्याला 4ही ठिकाणी काय करायचं, बॉन्ड. जो काही सेंट्रल आयटम आहे त्याला 4ही ठिकाणी बॉन्ड झाला. इथं काय तयार झालं बघा, 4ही ठिकाणी बॉन्ड, म्हणजे काय झाला, स्क्वेअर तयार झाला. किती झाले बॉन्डिंग, किती राहिली, 2. एक ॲक्सिसवर, दुसरी खाली, बरोबर आहे. त्या सेंट्रल ॲक्सिसवर 2 बॉन्डिंग. आता मला ह्या ठिकाणी सांगा, हे कशाचं स्ट्रक्चर झालं, ह्या SF6चं. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या पॉइंटला, ह्या पॉइंटला, ह्या पॉइंटला, इकडं 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 काय अटॅच आहे, फ्ल्युराईड.
आता मी तुम्हाला जर ह्याचं सांगितलं, ह्याची जिओमेट्री आहे ऑक्टाहायड्रल. कोणती आहे जिओमेट्रीची? ऑक्टाहायड्रल. मॅडम तुम्हाला वाटत असेल मॅडम 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 की ऑक्टा म्हणजे 8, बरोबर आहे. ऑक्टाहायड्रल म्हणजे किती असतात? 8 अटॅचमेंट असतील, ज्याला 8 मॉलिक्यूल अटॅच होत असतील त्याला आपण म्हणतो ऑक्टाहायड्रल. पण ह्या ठिकाणी तर फक्त 6 दिसत आहेत. हे 1 2 3 4 5 6. बाकीचे 2 तुम्ही कुठून आणले? जेव्हा आपण त्याची जिओमेट्री स्टडी करतो, नीट लक्षात घ्या, जेव्हा आपण त्याची जिओमेट्री स्टडी करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्याला माहिती त्यामध्ये रिपल्शन होते. म्हणजे ह्याची जर आपण बॉन्डिंग बघितली, ती बॉन्डिंग कोणाकोणामध्ये होऊ शकते? नीट लक्षात घ्या, इकडं, बरोबर आहे. त्यानंतर इकडून इकडं, बरोबर आहे. नंतर इकडं, इथं, ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी, अशी काय होऊ शकते त्याची जिओमेट्री. आता मला सांगा, हे जर स्ट्रक्चर आपण नीट लक्ष देऊन बघितलं तर त्या सल्फरला किती हँड दिसत आहेत? 8, बरोबर आहे. ऑक्टाहायड्रल सारखं दिसत आहे कारण की हे 6 मॉलिक्यूल इथं जरी अटॅच असतील, काही त्याच्या बॅक साईडला आहे. हे बघा, हे असं, हे काय साईडला आहे? बॅक साईडला अटॅच आहे, बिहाइंड द प्लेन. त्यामुळे त्याला अटॅचमेंट ऑफ मॉलिक्यूल किंवा तो शेप जो दिसतो त्याची जी जिओमेट्री दिसते, स्ट्रक्चर दिसते, ते ऑक्टाहायड्रल असल्यासारखं दिसते. नसते पण असल्यासारखं दिसते, म्हणून त्याला आपण त्या स्ट्रक्चरला नाव काय दिलं? ऑक्टाहायड्रल. काय नाव दिलं? ऑक्टाहायड्रल. त्याची जिओमेट्री, इथे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन 0 आहे, याची जिओमेट्री ऑक्टाहायड्रल आहे, म्हणून ह्याचा शेप सुद्धा कसा राहील या मॉलिक्यूलचा? ऑक्टाहायड्रल. कसा राहील? ऑक्टाहायड्रल. आलं लक्षात? म्हणजे जेव्हा एखाद्या ॲटमला, एखाद्या सेंट्रल ॲटमला 6 मॉलिक्यूल अटॅच होतात, 6 ॲटम अटॅच होतात, मग ते अटॅचमेंट बॉन्ड पेअरनी होत असेल किंवा लोन पेअरनी होत असेल, नुसतं बॉन्ड पेअरनी होत असेल तरी सुद्धा किंवा लोन पेअरनी होत असेल तरी सुद्धा, जर ती 6 अटॅचमेंट होत असेल तेव्हा त्याची जिओमेट्री किती असेल? ऑक्टाहायड्रल. राहील लक्षात? किती राहील? ऑक्टाहायड्रल. आता मला सांगा, मग हे झालं AB6, ह्याचं एक्झाम्पल बघितलं SF6 किंवा SEF6. आणि लक्षात, त्याची जिओमेट्री आणि शेप कसा राहील? सेम. का? लोन पेअर किती आहे? 0, म्हणून त्याची जिओमेट्री किती राहील? ऑक्टाहायड्रल. राहील लक्षात? आता आपण बघू नेक्स्ट टाईप. आता बघा, आपल्याला टोटल बेरीज किती पाहिजे? 6 मॉलिक्यूल, 6 ॲटम अटॅचमेंटची, बरोबर आहे. मग नेक्स्ट केस कोणती आहे? 5B, ज्यामध्ये काय असणार? 5 बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि 1 काय असणार? लोन पेअर. नीट लक्षात घ्या, 5 काय असणार? बॉन्ड पेअर आणि 1 काय असणार? लोन पेअर. लिहा मग. बॉन्ड पेअर किती असणार त्याचे? 5 अँड लोन पेअर किती असणार? 1. कोणते असणार? बॉन्ड पेअर 5 अँड लोन पेअर किती असणार? 1. आता मला सांगा, मग ह्याचं एक्झाम्पल बघू आपण. ह्याचं एक्झाम्पल आहे BrF5. कोणतं आहे? BrF5 किंवा IF5. कोणतं आहे? BrF5 किंवा IF5. हे काय झालं त्याचं? काय झालं? एक्झाम्पल. आता मला सांगा, या ठिकाणी अटॅचमेंट किती मॉलिक्युल्सची आहे? इथं बघा 6. किती आहे? 6 अटॅचमेंट आहे. मग ती 5 बॉन्ड पेअर असेल, नुसती 6 बॉन्ड पेअरची जरी असेल किंवा 5 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर, टोटल मिळून किती झाले? 6. तशी जरी असेल तरी मग जेव्हा 6 अटॅचमेंट अटॅच होते, आत्ता सांगितलं, तेव्हा त्याची जिओमेट्री काय राहील? ऑक्टाहायड्रल. म्हणजे ह्या मॉलिक्यूलची सुद्धा जिओमेट्री कोणती आहे? ऑक्टाहायड्रल. बरोबर आहे. राहिला प्रश्न त्याचा शेपचा. त्याचा शेप कसा येईल बघा बरं. शेप ठीक आहे. BR आहे सेंट्रल ॲटम. कॅल्क्युलेट करताना आधी तुम्हाला सांगितलं, आधी काय काढायचं? 4 अटॅचमेंट दाखवायची. ठीक आहे. त्याला स्क्वेअरनी अटॅच करायचं कारण की त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली बॉन्डिंग असतीच, बरोबर आहे. राहिला प्रश्न, आपल्याला किती दाखवायचे? 5. इकडे एक फ्लोरीन,
आणि इकडं काय झालं त्याचे लोन पेअर. आलं लक्षात? कसं झालं? लोन पेअर. स्ट्रक्चर कसं दिसल? एक तर ही अटॅचमेंट अशी राहील किंवा अशी. आलं लक्षात? हे दिसलं तुम्हाला? आता मला सांगा या ठिकाणी स्ट्रक्चर कसं दिसत आहे? एक तर ऑलरेडी 4 फ्लोरीन ह्या ठिकाणी अटॅच आहे, बरोबर आहे, जे की काय फॉर्म करते त्या सेंट्रल ॲटम सोबत स्क्वेअर, चौकोन फॉर्म करतं, बरोबर आहे. ऑलरेडी स्क्वेअर आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? एक पिरॅमिड तयार झालेला दिसत आहे का? एक तर काय आहे चौकोन आणि त्याला काय चौकोन म्हणण्यापेक्षा स्क्वेअर आहे आणि काय आहे पिरॅमिड. काय आहे? स्क्वेअर अँड पिरॅमिड. त्यामुळे याचा शेप कसा जाईल? स्क्वेअर पिरॅमिड. स्क्वेअर पिरॅमिड कोणता आहे? स्क्वेअर पिरॅमिड. कसं झालं? ब्रोमीनला 4 फ्लोरीन अटॅच झाले, ऑटोमॅटिकली 4 ह्याचा स्क्वेअर तर दिसत आहे आपल्याला, बरोबर आहे. ते सगळे कोणते आहेत? इक्विटोरियलला आहेत. हे झालं ॲक्सिसला फक्त 1 फ्लोरीन आहे, जे की काय करतं? पिरॅमिड फॉर्म करतं त्या स्क्वेअरमध्ये. म्हणून त्याचा शेप कसा राहील ह्या मॉलिक्यूलचा? AB2 AB5 E1चा स्क्वेअर पिरॅमिड. कसा राहील? स्क्वेअर पिरॅमिड राहील लक्षात. आता स्क्वेअर जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की स्क्वेअर पिरॅमिड कधी तयार होणार, कशी तयार होणार? जेव्हा बॉन्ड पेअर किती असणार? 5 आणि लोन पेअर किती असणार? 1, तेव्हा काय तयार होते? स्क्वेअर पिरॅमिड. आणि जर तुम्हाला विचारला की शेप, ठीक आहे, ऑक्टाहेड्रल शेप कधी तयार होणार? जेव्हा त्याचा किती मॉलिक्यूल बॉन्ड तयार झाला असेल? 6, बरोबर आहे. 6 मॉलिक्यूल सोबत जर बॉन्ड तयार झाला तर त्याला आपण काय म्हणणार? ऑक्टाहायड्रल. ओके, राहील लक्षात. आता मला सांगा या ठिकाणी त्याची जिओमेट्री कशी राहणार? सेम 6 मॉलिक्यूल अटॅच आहे, ऑक्टाहायड्रल, आणि त्याचा शेप कसा असणार? स्क्वेअर पिरॅमिड. कसा राहील? स्क्वेअर पिरॅमिड. चौकोन सुद्धा आहे, एक पिरॅमिड सारखा शेप सुद्धा आहे, म्हणून काय राहील? स्क्वेअर पिरॅमिड. राहील लक्षात. आता आपण बघू नेक्स्ट. आता हळूहळू तुमच्या सगळ्या टाईप संपत चाललेल्या आहेत, बरोबर आहे, त्यामुळे लक्षात ठेवायला जास्त राहील. आता नेक्स्ट एक एक कमी करा. नेक्स्ट केस सी, ज्यामध्ये काय होते? 4 आणि E2. काय म्हणते? AB4E2, ज्यामध्ये बॉन्ड पेअर किती राहील? 4 अँड लोन पेअर किती राहील? 2. तरी टोटल किती झाली? 6 मॉलिक्यूल, 6 अटॅचमेंटची, बरोबर आहे, बॉन्ड पेअर असेल किंवा लोन पेअर. त्यामुळे ह्याची सुद्धा ह्यामध्ये जेवढे काही एक्झाम्पल असतील त्याची सुद्धा काय ना जिओमेट्री मग ऑक्टाहायड्रल. काय जिओमेट्री? ऑक्टाहायड्रल. लिहा मग जिओमेट्री. कशी राहील जिओमेट्री? ऑक्टाहायड्रल, बरोबर आहे. आता आपण बघू त्याचं एखादं एक्झाम्पल. काय असेल एक्झाम्पल? बघा त्याचं XeF4, बरोबर आहे. काय आहे? XeF4. आता मला सांगा त्याचं जर आपल्याला शेप काढायचा आहे, शेप काढा. चला, हे काय झालं? Xe म्हणजे सेंट्रल ॲटम, 4 अटॅचमेंट करा इक्वेटोरियलला. 3 असेल तर आपण काय केलं असतं? हे 2 आणि 1 इकडं 1, बरोबर आहे, असं काढलं असतं ना आपण. हा तुमचा सेंट्रल ॲटम, इकडे हे 2 आणि इकडे 1 आहे. ऑटोमॅटिक ते काय झालं असतं? ट्रायंगल, बरोबर आहे. पण ह्या ठिकाणी काय? 4 बॉन्डिंग आहे इक्वेटोरियलला, म्हणून इकडे 2 3 4. त्याचा ऑटोमॅटिकली काय तयार होतो? काय तयार होतो? स्क्वेअर. आता मला सांगा ही झाली अटॅचमेंट. आता ह्या ठिकाणी 2 लोन पेअर आहेत, हे 2 लोन पेअर इकडं, हे 2 लोन पेअर इकडं, ठीक आहे. आता ह्या ठिकाणी मला सांगा तुम्ही, ह्या ठिकाणी मला सांगा हे जे Xeला 4 फ्लोरीन अटॅच आहेत दिसत आहेत, ते तुम्हाला अशी वेडेवाकडे दिसत आहेत का की एकाच प्लेनवर दिसत आहेत? दिसत आहेत. कसे दिसत आहेत? हे 4 जे काही Xeला F अटॅच आहे, फ्लोरीन अटॅच आहे Xe मॉलिक्यूलला, ते सगळे कोणत्या प्लेनवर आहेत? एकाच प्लेनवर आहेत, बरोबर आहे. एकाच प्लेनवर असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण? त्याचा शेप कसा आहे? एक तर स्क्वेअर आहे,
बरोबर आहे. जसं तुम्ही आठवा बरं, आपण काय ट्रायगोनल प्लेनर, एकाच प्लेनवर होता आणि त्रिकोण फॉर्म करत होता, म्हणून त्याला आपण काय म्हणतो ट्रायगोनल प्लेनर. आता ह्या ठिकाणी काय फॉर्म करत आहे, एकाच प्लेनवर आहेत आणि काय फॉर्म करत आहे स्क्वेअर, काय फॉर्म करत आहे स्क्वेअर, म्हणून त्याला आपण शेप काय देऊन त्याचा स्क्वेअर प्लेनर. काय आहे स्क्वेअर प्लॅनर. हे काय झाला त्याचा शेप, काय राहील शेप त्याचा स्क्वेअर प्लॅनर. कोणता राहील स्क्वेअर आणि प्लॅनर राहील. लक्षात कधी राहील स्क्वेअर प्लॅनर, जेव्हा त्याच्यामध्ये बॉन्ड पेअर किती राहील 4 आणि लोन पेअर किती राहील 2. लोन पेअर असल्यामुळे काय व्हायला, दोन्ही साईडला लोन पेअर रिपल्शन व्हायला, हे सगळे साईडला झाले, एक प्रकारचं स्क्वेअर फॉर्म झालं. स्क्वेअर फॉर्म झाल्यामुळे काय होणार, ते एकाच प्लेनवर आहेत, म्हणून त्या ठिकाणी काय तयार झालं स्क्वेअर प्लॅनर. ह्यावरून त्याचा काय झाला शेप. जेव्हा HCl4 किंवा असे टाईपचे मॉलिक्यूल ज्यामध्ये काय असतं बॉन्ड पेअर 4 आणि लोन पेअर किती असतात 2, तेव्हा त्याचा शेप कसा राहतो स्क्वेअर प्लॅनर. कसा राहतो स्क्वेअर प्लेनर. आता आपली लास्टची टाईप राहील लक्षात सगळ्यांना, लास्टची टाईप बघायची आहे आपल्याला. लास्टची टाईप केस नंबर 6 कोणती आहे, केस 6. त्याचं एक्झाम्पल आहे AB7. कोणतं आहे AB7. त्यामध्ये बॉन्ड पेअर किती आहे 7 अँड लोन पेअर किती आहे 0. म्हणजे अशा वेळेस लोन पेअर 0 असते, तेव्हा त्याची जिओमेट्री कशी राहील, कशी राहील जिओमेट्री त्याची, आणि शेप कसा राहील इक्वल. कसा राहील इक्वल. आता बघू आपण त्याची जिओमेट्री आणि त्याचा शेप. त्याचा एक्झाम्पल आहे IF7. काय होईल IF7. कसं राहील गड्या बघा बरं. आपल्याला काय करायचं आहे सेंट्रल आयटम, त्याला काढायचं. सेंट्रल आयटम काय झाला I काढला. काय म्हणते 7 अटॅच करायचे, एक वरती एक खाली, फ्लोरीन इकडे एक फ्लोरीन इकडे एक फ्लोरीन. राहिला प्रश्न 3चा. बाकीचे 3 कुठं ॲक्सिसवर कधी पण 2च अटॅचमेंट होती, वरती आणि खाली. राहिला प्रश्न त्याच्या 5 मॉइटीचा. ते कुठं कुठं अटॅच होते बघा, 1 2 3 4 5. कळलं ते का. एक तर त्याच्या 2 ॲक्सिसवर, राहिलेले 5 कुठे त्याच्या इक्वेटोरियलवर. जॉईंट करा 1 2 3 4 5. आलं लक्षात. ह्याला जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर ह्याचा बॉन्ड कसा दिसेल तुम्हाला. एक सेकंद थोडा अजून व्यवस्थित देते, जेणेकरून तुम्हाला कळून त्याचा शेप कसा राहील. ठीक आहे, आता दिसत आहे तुम्हाला, दिसत आहे का. ह्या ठिकाणी काय अटॅच व्हायला फ्लोरीन फ्लोरीन फ्लोरीन. चला ठिपकी रांगोळी. यावेळेस सगळ्यांनी असेच दिवाळी दसऱ्याला काय करत जा, अशाच रांगोळी काढत जा. वा वा, किती मस्त शेप दिसत आहे. आता मला सांगा, ह्या ठिकाणी वरतून एक पिरॅमिड तयार झालं, खालच्या ॲक्सिसवर एक पिरॅमिड तयार झालं फ्लोरीन सोबत, बरोबर आहे. एकाच प्लेनवर वरती एक पिरॅमिड खाली एक पिरॅमिड, त्याला आपण म्हणतो बाय पिरॅमिड. काय म्हणतो बाय पिरॅमिड. पण कोणतं बाय पिरॅमिड, हे किती आहेत 1 2 3 4 5. एकाच प्लेनवर किती अटॅचमेंट आहे 5 मॉलिक्युलची, ज्याला आपण जसं 3 अटॅचमेंट असेल तर त्याला ट्रायगोनल म्हणतो, 4 असेल तर टेट्राहायड्रल म्हणतो, 5 असेल तर काय म्हणणार मग आठवा काय म्हणणार पेंटागोनल. काय म्हणणार पेंटागोनल. पेंटागोनल बाय पिरॅमिड. काय राहील पेंटागोनल बाय पिरॅमिड. 5 एका प्लेनवर 5 मॉइटी अटॅच आहेत, त्यामुळे ते पंचतंत्र 5 तंत्र नाही म्हणता ना, 5 बॉन्ड आहे, म्हणजे काय म्हणतात 5 सायकल, एक सायक्लिक रिंग तयार झाली. कितीची पेंटागोनलची, बरोबर आहे. पेंटेन म्हणू आपण त्याला किंवा पेंटागोनल म्हणा.
5 मॉइटी अटॅच आहेत, एकाच प्लेनवर आहेत, पेंटागोनल, 2 ॲक्सिस, जे की काय फॉर्म करते, काय फॉर्म करत असते पिरॅमिड, 2 तयार करत असतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो बाय पिरॅमिड्स. आलं लक्षात. त्यामुळे याचा शेप कसा राहील, ह्या IF7 किंवा अशी मॉइटी ज्याच्या सेंट्रल ॲटमला 7 काय असतात बॉन्ड पेअर, लोन पेअर 0 असल्यामुळे त्याची जिओमेट्री आणि शेप कसा राहील, पेंटागोनल. कसा राहील, पेंटागोनल बाय पिरॅमिड. कसा राहील, पेंटागोनल बाय पिरॅमिड. राहील लक्षात. एकदा रिव्हिजन द्या, सगळे एकदा बघा, ओव्हरलुक करा, कारण की तुम्हाला त्याची टेस्ट द्यायची आहे. आता आपण बघू, जर एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला की XYZ नवीन एखादं तुम्हाला स्ट्रक्चर दिलं, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आणि त्यावरून जर त्यांनी तुम्हाला शेप काढायला सांगितलं, शेप किंवा जिओमेट्री किंवा त्याच्यामध्ये बॉन्ड पेअर किती आहे, लोन पेअर किती आहे, तर कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, ते कसं कॅल्क्युलेट करणार, चला बघू ते पण. ठीक आहे. बघा, असा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात, कॅल्क्युलेट ऑफ द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. काय करायचंय, कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. एक इलेक्ट्रॉन पेअर कॅल्क्युलेट करायचंय, दुसरं बॉन्ड पेअर, नंतर लोन पेअर, अँड प्रेडिक्टिंग द शेप ऑफ द मॉलिक्यूल अँड आयन. हे तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचंय. कसं करणार, तुम्हाला काय काय कॅल्क्युलेट करायचं, एक तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, बॉन्ड पेअर, लोन पेअर आणि त्याचा मॉलिक्युलचा किंवा त्या आयनचा शेप. बरोबर आहे. यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट, त्याचा एक फॉर्म्युला आहे. पहिलं बघा, पहिलं आपल्याला काय करायचं, त्याचा इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे टोटल नंबर ऑफ, नीट लक्षात घ्या, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पेअर इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, असे लिहू शकता, किंवा अराउंड द सेंट्रल ॲटम. ठीक आहे, अराउंड द सेंट्रल ॲटम इज इक्वल टू काय काढायचे आपल्याला, सेंट्रल ॲटमवर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत ते कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं कॅल्क्युलेट करणार मग, इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट, काय म्हणते, हाफ इन ब्रॅकेट नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्लस, नीट लक्षात घ्या, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, दुसरा नंबर ऑफ ॲटम लिंक टू द सेंट्रल ॲटम, थोडक्यात जे काही बॉन्ड असतील ते, प्लस एनी निगेटिव्ह चार्ज मायनस एनी पॉझिटिव्ह चार्ज. राहील लक्षात. काय म्हणते, हाफ इन ब्रॅकेट जेवढे त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या सेंट्रल ॲटमचे असतील ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, प्लस त्याला जे काही बॉन्ड तयार केलेले आहेत त्यांनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉननी त्या सेंट्रल ॲटमनी समोरच्या मॉइटी सोबत ते, प्लस जर एखादा निगेटिव्ह चार्ज असेल त्याच्या डोक्यावर तर तो, आणि त्याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ते मायनस करायचं. आलं लक्षात. यावरून आपण काय कॅल्क्युलेट करतो, इलेक्ट्रॉन पेअर. बरोबर आहे. मग आपल्याला काय भेटतं, ह्याच्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉन पेअर भेटणार. दुसरं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, नंबर ऑफ बॉन्ड पेअर. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायची गरज नाही, ऑलरेडी तुम्हाला येते. नंबर ऑफ बॉन्ड पेअर म्हणजे काय, तेच नंबर ऑफ ॲटम लिंक टू द सेंट्रल ॲटम. जे काही बॉन्ड तुम्हाला दिसत आहेत ते काय झाले, बॉन्डेड पेअर. आणि तिसरा आहे लोन पेअर. काय म्हणते, लोन पेअर. लोन पेअर किंवा नंबर ऑफ द्या, नंबर ऑफ लोन पेअर इथं लिहायचं, नंबर ऑफ लोन पेअर. त्याचा फॉर्म्युला काय, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, इलेक्ट्रॉन पेअर मायनस बॉन्ड पेअर. हे पटपट लिहून घ्या. काय म्हणते, काय कॅल्क्युलेट करायचंय, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर अराउंड द सेंट्रल ॲटम. त्याचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू
नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्लस नंबर ऑफ ॲटम लिंक टू द सेंट्रल ॲटम, त्यालाच आपण काय म्हणतो बॉन्ड पेअर, प्लस एनी निगेटिव्ह चार्ज मायनस एनी पॉझिटिव्ह चार्ज. नंतर नंबर ऑफ बॉन्ड पेअर इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम लिंक टू द सेंट्रल ॲटम, आणि लोन पेअरसाठी काय टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर मायनस बॉन्ड पेअर. कसं कॅल्क्युलेट करायचं इक्वेशन लिहून घेतला सगळ्यांनी? लिहून घेतला का? ऑब्विसली लिहून घेतला असेल. आता मी तुम्हाला हे फॉर्म्युला एक्झाम्पल घेऊन समजून सांगते, ठीक आहे? कारण की तुम्ही असं किती जरी पाठ केलं तरी तुम्हाला लक्षात नाही येणार, बरोबर आहे, की आपण शेप कसा काढायचा. एक एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे? कोणतं घेऊ? हा, नवीन घेऊ, ClF3. आय थिंक झाले असं, ClF3. ह्याचं काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? एकतर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, बॉन्ड पेअर, लोन पेअर आणि त्याचा शेप. चला तर मग आता बघा काय कॅल्क्युलेट करायचे. पहिल्यांदा आपल्याला इलेक्ट्रॉन पेअर काय म्हणते, इलेक्ट्रॉन पेअर हाफ इनटू नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, सेंट्रल ॲटमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. इथं काय आहे क्लोरीन, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 7, प्लस नंबर ऑफ ॲटम अटॅच, किती अटॅच झालेले? 3. 7 प्लस 3, पॉझिटिव्ह चार्ज नाही, निगेटिव्ह चार्ज नाही, बरोबर आहे. काय म्हणजे कसं येणार? हाफ इंटू 10 इज इक्वल टू 5 झालं. नंतर बॉन्ड पेअर काय करणार? नंबर ऑफ ॲटम अटॅच किती येणार? बॉन्ड पेअर 3, बरोबर आहे. लोन पेअर कसं कॅल्क्युलेट करणार? इलेक्ट्रॉन पेअर मायनस बॉन्ड पेअर इज इक्वल टू 2. आता आपल्याला हे कळालं का इथपर्यंत कसं आलं? इलेक्ट्रॉन पेअर हाफ इंटू 7 म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्लस बॉन्ड पेअर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज नाही, त्यामुळे तिथं प्लस किंवा मायनस काही होणार नाही. नंतर त्याची आपण गुणाकार केला, भागाकार केला, तो किती आला? 5. नंतर बॉन्ड पेअर म्हणजे त्या सेंट्रल ॲटम क्लोराईडला जे काही फ्लोरीन अटॅच आहेत ते किती अटॅच आहेत? 3. त्यावरून आपण लोन पेअर काढलं, इलेक्ट्रॉन पेअर मायनस बॉन्ड पेअर, जे की किती येतं? 2. आता मला सांगा हा कोणत्या टाईपचा असेल? एक सेंट्रल ॲटम, बरोबर आहे. एक काय आहे? सेंट्रल ॲटम, त्यामध्ये बॉन्ड पेअर किती आहेत? 3. लोन पेअर किती आहे? 2. म्हणजे काय? AB3E2 काय आहे? AB3E2. आता मला सांगा इथं ते मॉलिक्यूलची टाईप आहे AB3E2, टाईप ऑफ मॉलिक्यूल काय आहे? AB3E2 काय आहे? AB3E2. आता मला सांगा इथं अटॅचमेंट किती आहे? 5, बरोबर आहे. 3 लोन पेअर, 2 लोन पेअरचे आणि 3 कोणते आहेत? बॉन्ड पेअरचे. अशी काय झाली? 5. त्याची जिओमेट्री किती येणार? 5 मॉलिक्यूल अटॅच असेल तर काय म्हणतो आपण? काय म्हणतो? आठवा काय म्हणतो? ट्रायगोनल बाय पिरॅमिड. काय म्हणतो? ट्रायगोनल बाय पिरॅमिड. म्हणजे ह्याचं स्ट्रक्चर कसं असेल बरं? आठवा कसं असू शकते? स्ट्रक्चर बाय पिरॅमिड, ट्रायगोनल बाय पिरॅमिड. म्हणजे ह्या ठिकाणी आपण हा एक सेंट्रल ॲटम, हे लिहून घेतलं ना सगळ्यांनी? जर तुम्हाला ह्याची शेप आणि ते जिओमेट्री पार्ट असेल तर तुम्हाला लक्षात लगेच येते की हा कोणता आहे? टी शेप, बरोबर आहे. पण लक्षात राहिलं नाही कदाचित तर काय म्हणते? ए झाला सेंट्रल ॲटम. काय म्हणते? अटॅचमेंट 3 मॉलिक्यूलची, 2 त्याच्या ॲक्सिसवर आणि एक कुठं? इक्विटोरियलवर. राहिला लोन पेअर, एक लोन पेअर इकडं, एक लोन पेअर इकडं. आता मला सांगा फास्ट शेप आपण कशी, जिओमेट्री झाली ट्रायगोनल बाय पिरॅमिड. शेप कशावर डिपेंड आहे त्याचा? फक्त बॉन्ड पेअरवर. ह्या ठिकाणी बॉन्ड पेअर ह्या आहे, त्यामुळे त्याचा शेप कसा येणार? टी शेप. कसा येणार? टी शेप. त्यामुळे तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला काय कॅल्क्युलेट करता येईल? त्याचा बॉन्ड पेअर आणि लोन पेअरवरून त्याचा शेप नक्की कॅल्क्युलेट करता येईल. आता एक सिंपल उदाहरण देते तुम्हाला. नेक्स्ट एक्झाम्पल आहे अमोनिया. कोणता आहे? अमोनिया.
आता मला सांगा नायट्रोजन आहे, लोन पेअर, इलेक्ट्रॉन पेअर काढायचे, बरोबर आहे. हाफ इंटू नायट्रोजनचा किती असते आउटर मोस्ट वर 5 + 3 पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही, बरोबर आहे. त्यामुळे हाफ इंटू 8 म्हणजे किती झालं 4. ठीक आहे. बॉन्ड पेअर त्याचं बॉन्ड पेअर किती राहील, बॉन्ड पेअर किती राहील 3. लोन पेअर आपल्याला ऑलरेडी हे येतेच आहे, बरोबर आहे. कशामध्ये कॅल्क्युलेट केलं आपण, लेविस डॉट स्ट्रक्चर कॅल्क्युलेट केलं कशामध्ये, लेविस डॉट स्ट्रक्चरमध्ये, बरोबर आहे. हे तुम्हाला ऑलरेडी येतं, फक्त रिवाइज करायले. आणि त्याच्या लोन पेअर आणि बॉन्ड पेअर वरून आपण शेप कसं कॅल्क्युलेट केलं, तेव्हा आपण फक्त लोन पेअर आणि बॉन्ड पेअर काढू शकलो होतो. शेप आपल्याला माहीत नव्हतं, नावं त्याचे माहीत नव्हते कोणते होते, ते आता तुम्हाला ते नावं लक्षात आले, बरोबर आहे. आता लोन पेअर किती येईल मग, 4 - 1 म्हणजे किती झाले, 4 - 3 म्हणजे किती झाला 1. हे काय झालं त्याचा लोन पेअर. म्हणजे हे कोणत्या टाईपचं आहे, एक सेंट्रल ॲटम, बॉन्ड पेअर 3 आणि लोन पेअर कोणता आहे 1, बरोबर आहे. जेव्हा नीट लक्षात घ्या, जेव्हा एका सेंट्रल ॲटमला 4 मॉइटी अटॅच होते तेव्हा त्याची जिओमेट्री कोणती असती, जिओमेट्री 4 असेल तर गुड टेट्राहायड्रल, 5 असेल तर कोणती असती ट्रायगोनल बायपिरॅमिड, 4 असेल तर टेट्राहायड्रल असती, बरोबर आहे. आता मला सांगा ह्याचा शेप कसा असेल, काय म्हणते शेप बघा मग कसा राहील. टेट्राहायड्रल झाली, त्याची काय झाली टेट्राहायड्रल, त्याची जिओमेट्री झाली. आता त्याचा शेप बघू. हा झाला एक सेंट्रल ॲटम, हे 2 बॉन्ड पेअर, हा काय झाला त्याचा अजून एक इक्विटोरियलला, आणि हे काय झालं त्याचा लोन, बरोबर आहे. आता मला सांगा ह्या ठिकाणी एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे हे काय व्हायला इकडं हे व्हायला आणि हा इकडं व्हायला ब्रेक. आता हे जर मी तुम्हाला रोटेट करून जर स्ट्रक्चर दाखवलं, आता इथं आपण एक्झाम्पल अमोनियाचंच घेतलं त्यामुळे इथं अमोनियाचंच बघू. हा झाला नायट्रोजन, बरोबर आहे. त्याच्यावर एक लोन पेअर आहे आणि आता 3 हायड्रोजनची अटॅचमेंट, एक इथं एक इथं इकडं, बरोबर आहे. ह्या ठिकाणी मला सांगा ह्याची जिओमेट्री टेट्राहायड्रल आहे, पण ह्या ठिकाणी जर मी त्याला शेप बघितला, काय बघितला शेप, त्याचा शेप काय येईल मग बघा. शेपमध्ये आपण काय डिटरमाइन करतो, फक्त आणि फक्त त्याचा बॉन्ड पेअर. म्हणजे ह्याच्यामध्ये बॉन्ड पेअर काय झाला पिरॅमिड सारखं, कशासारखं झाला पिरॅमिड, त्यामुळे ह्याचा शेप कसा येईल ट्रायगोनल पिरॅमिड. कसा येईल त्याचा शेप ट्रायगोनल पिरॅमिड, कसा येणार ट्रायगोनल पिरॅमिड. आलं लक्षात. ह्यावरून ह्याची टेट्राहायड्रल जिओमेट्री लक्षात येते आणि शेपही तुम्ही वेगवेगळ्या मॉलिक्युल्सचा कॅल्क्युलेट करू शकता, ज्याचाच उपयोग तुम्हाला कशामध्ये होणार, त्या लोन पेअर आणि बॉन्ड पेअर वरून तुम्ही त्याच्या काय काढू शकता, टाईप ऑफ मॉलिक्यूल, डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्यूल, जे की आपल्याला कशासाठी हेल्प होणार त्याच्या वेगवेगळ्या स्ट्रक्चरसाठी, आणि त्यावरून तुम्ही त्याचं काय कॅल्क्युलेट करू शकता, स्ट्रक्चर लक्षात ठेवू शकता. आता तुम्हाला एक असा होमवर्क आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आणि ते आपलं लेक्चर झाल्यावर लगेच अर्ध्या तासात पोस्ट दिसली पाहिजे तुमची. आलं लक्षात. लेक्चर झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्ध्या तासात ते मला डिस्प्ले आपल्या ग्रुपवर दिसलं पाहिजे. आलं लक्षात. काय करायचं, जर समजा 3 ॲटम अटॅच असतील, असा एक कॉलम करायचे, ठीक आहे. काय करायचं, कॉलम, पहिल्यांदा 3 मॉलिक्यूल जर अटॅच असेल, पहिल्यांदा 2 पासून सुरुवात करू. 2 मॉलिक्यूल अटॅच असेल, त्याची जिओमेट्री काय येते आणि त्याचे शेप काय येतात, ठीक आहे. एक शेप असेल तर एकच लिहायचं, 2 असतील तर 2. आता जर 3 मॉलिक्यूल असेल त्याची जिओमेट्री काय येते, त्याचे शेप काय येतात, ठीक आहे. नंतर 4, कारण की आपल्याला माहिती आहे अटॅचमेंट जर सारखे असेल तर जिओमेट्री सगळी सारखी राहतील. आता ह्याच्यामध्ये आपण सबटाइप्स पण बघितलेला आहे. 3 मॉलिक्यूल अटॅच असेल त्याच्या सबटाइप्स बघितल्या, 4 मॉलिक्यूल अटॅच असेल तर त्याच्या सबटाइप्स बघितल्या, बरोबर आहे. त्यामुळे त्याचं काय होते, आपल्याला जिओमेट्री त्याची फिक्स आहे लक्षात येते, पण डिपेंडिंग अपॉन बॉन्ड पेअर त्याचा शेप कसा व्हायला चेंज, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी एक छोटीशी आयडिया आपली, 4 अटॅच असेल त्याची जिओमेट्री काय आणि त्याचे शेप काय आहेत, आलं लक्षात. ते लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. आता शेप लिहित असताना त्याच्यामध्ये एकच ऑप्शन असेल
तर एकच लिहायचं. 2 ऑप्शन असेल तर ते 2चा फॉर्म्युला लिहायचा की लोन पेअर किती असतील, बॉन्ड पेअर किती असेल आणि त्याचा शेप किती असेल, किंवा आपली ती टाईप लिहायची आणि त्याचा मग शेप लिहायचा. जेणेकरून तुम्ही रोज जरी त्याला ओव्हरलुक केलं, बरोबर आहे, रोज जरी त्याला ओव्हरलुक केलं तर तुम्हाला काय होईल, त्याचा नक्कीच फायदा होईल. एक्झामला तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. फॉर एक एक्झाम्पल करून दाखवते तुम्हाला. या ठिकाणी आपण बघितलं दुसरी केस ही बघू, ठीक आहे, त्याच्यामध्ये जास्त हे आहे सबमिट. आता इकडे बघितलं 3, जर 3 मॉलिक्यूल अटॅच असेल त्याची जिओमेट्री आपल्याला माहिती कोणती आहे, ट्रायगोनल प्लेनर. कोणती आहे जिओमेट्री त्याची, ट्रायगोनल प्लेनर. बरं ह्या ठिकाणी अटॅचमेंट कोणते कोणते असतात मग, एक तर AB3. आता तुम्हाला AB3 लिहायची गरज आहे का, नाही, कारण की त्याचा शेप आणि जिओमेट्री कशी राहते, सेम, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्या खाली तुम्ही डायरेक्ट AB3 असं लिहू शकता, बरोबर आहे, कारण की ह्याची शेप आणि जिओमेट्री कशी आहे, सेम. नंतर त्याचे अटॅचमेंट बघू आता आपण. त्याचे सबबिट कोणता आहे, मग दुसरं सबबिट लिहायचं AB2E1, बरोबर आहे. आता AB2E1 लिहिलं तुम्ही, ह्या ठिकाणी त्याची जिओमेट्री कशी राहील, ट्रायगोनल प्लॅनर. पण त्याचा जर शेप बघितला तर तो कसा आहे, तो शेप बेंड, आणि त्याच्यामध्ये खाली एक्झाम्पल येस. असं तुम्हाला प्रत्येक आपल्या AB7 पर्यंत करायचंय. आलं लक्षात. ही आपली छोटीशी ट्रिक्स आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त डिटेल स्टडी करायची गरज नाही, लगेच तुम्हाला लक्षात राहील, बरोबर आहे. आता आपल्याला ह्याच्यानंतर तुम्हाला एक होमवर्क पण आहे. होमवर्क मी तुम्हाला आता जे फॉर्म्युला दिला किंवा कॅल्क्युलेशन दिले त्यावरून तुम्हाला इलेक्ट्रॉन पेअर, बॉन्ड पेअर, लोन पेअर आणि त्याचा शेप कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचे काही एक्झाम्पल देते, ते बघून घ्या. एक्झाम्पल SiH4, नेक्स्ट BrF3, नेक्स्ट BrF5 घ्या. नंतर अजून कोणता घेता, H2O, CH4 झाला. नंतर CCl4, अजून HgCl2, आलं लक्षात, SO2, आलं लक्षात. हे सगळे लिहून घ्या. SiH4, BrF5, H2O, CH4, CCl4, HgCl2 आणि SO2 अँड CO2. हे तर तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवायचे. ओके, चला तर मग आता आजच्या पुरतं इतकं ठीक आहे. आता आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ह्याची मस्त प्रॅक्टिस करा. ह्याच्यावरची एक रविवारी टेस्ट पण द्या, बरोबर आहे, किंवा उद्याच द्या. उद्या तुमची टेस्ट होईल, उद्या तुम्ही टेस्टचा अभ्यास करा आज बरोबर, आलं लक्षात. आणि मग उद्या ह्यावर मस्त टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला ह्याच्या आयडिया येतील की एक्झाममध्ये कसं विचारतात. आणि अजून एक म्हणजे परत आपल्याला नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायचा आहे, तो म्हणजे नेक्स्ट टॉपिक म्हणजे नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचा आहे, तो असेल हायब्रिडायझेशन. कोणता असेल, हायब्रिडायझेशन. त्यासाठी अलर्ट राहा आणि बघत राहा. तोपर्यंत बाय.